पुन्हा घेऊया टॉप 9 बातम्यांचा आढावा। रत्नागिरीमध्ये भाजपच्या विजयात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि युतीचे समन्वयक अनिकेत पटवर्धन यांची भूमिका ठरली निर्णायक। 2 नगरपंचायतींवर भाजपचा नगराध्यक्ष तर जिल्ह्यामध्ये भाजपच्या 39 उमेदवारांपैकी 36 नगरसेवक विजयी। चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेवर सलग 5व्यांदा शिवसेनेची सत्ता। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी यांचा मोठा विजय। अमरावतीमध्ये चिखलदरा आणि दर्यापूर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता। खासदार बळवंत वानखेडेंचा डान्स करतानाचा व्हिडिओही व्हायरल। दर्यापूरमध्ये बळवंत वानखेडेंच्या उमेदवारांना विद्यमान आमदारांच्या पत्नीचा पराभव केला। पूर्णा नगर परिषदेमध्ये 2 उमेदवारांना समसमान मतं तर चिठ्ठी काढून उमेदवारांचा फैसला। प्रभाग क्रमांक 8 मध्ये यशवंत सेनेचे रंजना ढोके आणि भाजपच्या प्रेमाला सोळंके यांना समसमान मतं। चिठ्ठीद्वारे भाजपच्या प्रेमाला सोळंके विजयी। सिंदखेड राजा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून 21 वर्षीय तरुणाचा विजय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सौरभ तायडे यांची नगराध्यक्ष म्हणून निवड। राज्यातील पहिलाच कमी वयाचा नगराध्यक्ष असल्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक। नागपूरच्या कामठीमधील विजयी रॅलीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सहभाग। कडाक्याच्या थंडीत सुद्धा हजारो नागरिक विजयी रॅलीत सहभागी। कामठी नगर परिषदेमध्ये 40 वर्षांनंतर भाजपची सत्ता। भाजपचे आमदार रणजितसिंग निंबाळकर राणा जगजितसिंग पाटील यांनी मानले जिल्ह्यातील जनतेचे आभार तर निवडणुकीदरम्यान दिलेला विकासाचा शब्द हा आता कृतीतनं साकार करण्याचं दिलं आश्वासन। नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगर परिषदांपैकी 2 नगर परिषदांवर दादांच्या राष्ट्रवादीचा झेंडा तर भाजपच्या ताब्यात एकही पालिका नाही। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अंतर्गत पक्षप्रवेश करायचा नाही अशी भूमिका घेतली होती। ठरलेलं असताना सुद्धा महायुतीमध्ये अंतर्गत पक्षप्रवेश झाले। पिंपरीतील फोडाफोडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। स्थानिक निवडणुकीत इतक्या चुकीच्या पद्धतीने कारभार झाला नाही। या निवडणुकीमध्ये सरकारने अनेक आमिषं दाखवली। खासदार निलेश लंकेंचा आरोप तर धाक दाखवून सरकार निवडणुकीला सामोरं गेलं। लंकेंची टीका। अपात्र ठरवलेल्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टानं पात्र ठरवलंय। सेशन कोर्टात इतक्या लवकर केस लागत नाही पण कोकाटेंच्या प्रकरणात घडलं। अजित पवारांकडून माणिकराव कोकाटेंची अप्रत्यक्षपणे पाठराखण। धनंजय मुंडे शहांची भेट म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला तर मंत्रिपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा। मुंडेंना आधीच सांगितलंय। अजित पवारांची मुंडे शहांच्या भेटीवर प्रतिक्रिया। कल्याणमध्ये भाजप शिवसेनेला खिंडार। शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। मन की बात नको तर जन की बात हवी भाजपच्या अनुसूचित सेलच्या सचिवांचा घरचा आहे। नागपूर महापालिकेच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजप प्रवेश तर मुख्यमंत्री फडणवीस नितीन गडकरी बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला। जनमताचा कौल मान्य। निवडणुकीमध्ये जिथे कुठे कमी पडलो तिथे पुन्हा ताकदीनं काम करू खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया तर पराभूत झालेल्या उमेदवारांनी हताश निराश होऊ नये खासदार ओमराजे निंबाळकरांचं आवाहन। दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज। संघाचा कुणीही शत्रू नाही मात्र संघाचं काम आणखी विस्तारलं तर स्वार्थी संकुचित हेतूनं कार्यरत असलेल्या काही लोकांची दुकानं बंद होतील सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। भारत हिंदू राष्ट्र त्यासाठी संवैधानिक मंजुरीची गरज नाही। जन्मावर आधारित जाती व्यवस्था हे हिंदुत्वाचं वैशिष्ट्य नाही सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य।